नमस्कार. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. डिफरन्शियल इक्वेशनचा जो फर्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यात मी म्हटलं होतं की डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फॉर्म पण करता येतं अँड डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व पण करता येतं. मीन्स एखादं अल्जेब्राइक इक्वेशन दिलं असेल तर त्यावरून आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करू शकतो. बिकॉज डिफरन्शियल इक्वेशन मीन्स द इक्वेशन विच कंटेन्स डेरिव्हेटिव्ह, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कुठलाही डेरिव्हेटिव्ह असेल. सो डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असलं पाहिजे त्या इक्वेशनमध्ये, तर त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. सो आपण एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेत गेलो की आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होऊ शकतं. सो फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असे दोन कन्सेप्ट इथे आहेत. सो फर्स्ट आपण घेणार आहोत फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे कुठलंही एखादं अल्जेब्राइक इक्वेशन दिलं असेल तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं. मग त्यासाठी dy/dx इथे दिसायला लागतात. पण हे लक्षात घ्या की कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना तिथे जे अननोन कॉन्स्टंट आहेत, आता इथे जसे a आणि b वगैरे दिसत आहेत किंवा c d, कुठल्याही टाईपचे जे अननोन कॉन्स्टंट असतील ते कॉन्स्टंट आपल्याला इलिमिनेट करायला लागतात. म्हणजे ते डिलीट व्हावे लागतात, ते निघून जायला लागतात, व्हॅनिश व्हायला लागतात की मग ते फायनल इक्वेशन फॉर्म झाले, त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. त्यापैकी हे जे नोन कॉन्स्टंट आहेत ते तिथे असले, म्हणजे इथे आता 2 × y² वगैरे, तर ठीक आहे ते असले तरी चालेल. पण जे अननोन कॉन्स्टंट आहेत, कारण ते अननोन आहेत म्हणजे त्याच्या इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहेत. ए आणि बीच्या आत्ता इथे काय पॉसिबिलिटीज आहेत आपल्याला माहित नाही, कितीतरी पॉसिबिलिटीज असतील. एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरून व्हेरी होणार आहेत ए आणि बीच्या व्हॅल्यूज. सो अशा टाईपचे जे अननोन कॉन्स्टंट असतात ते आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ठेवायचे नाहीत. म्हणजे असं आहे का की डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट नसतातच, असं नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही आहे. जेव्हा तुम्ही एखादं फॉर एक्झाम्पल कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन घेतलं तर त्याच्यात काही कॉन्स्टंट वगैरे असू शकतात, बट ते नॉन कॉन्स्टंट असतात. फॉर एक्झाम्पल dy/dx + 10 = 0 हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. हा 10 हा माहिती आहे आपल्याला रिअल नंबर. सो याचं पुढे याचं सोल्युशन काढायचं आलं तर त्याचं इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट वगैरे ते काय होतं ते आपल्याला माहिती आहे. सो हे जे अननोन कॉन्स्टंट आहेत ए बी टाईपचे वगैरे ते मात्र इलिमिनेट करायला लागतात. सो फर्स्ट टाईप आपण एक्झाम्पल सॉल्विंगचा असा घेणार आहोत की फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो टायटल असं दिलेलं असेल, तुम्हाला असं विचारलं असेल, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग ऑल कॉन्स्टंट्स. ऑल अननोन कॉन्स्टंट्स असतात अर्थात त्याच्यात, तर ते कॉन्स्टंट आहेत टाईप ए बी सी डी वगैरे त्या टाईपचे सगळे कॉन्स्टंट इलिमिनेट करून जे फायनल फॉर्म होईल ते डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचे. म्हणजे थोडक्यात काय की जे इक्वेशन दिलं त्याचं फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह काढलं की डेरिव्हेटिव्ह ॲपियर होणार. फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्हमध्ये जर सगळे कॉन्स्टंट निघून गेले तर चांगलंच आहे, दॅट विल बी युअर डिफरन्शियल इक्वेशन. अदरवाईज अजून एकदा डिफरन्शिएट करा, किती वेळा डिफरन्शिएट करायला लागेल ते आत्ता आपल्याला सांगता येत नाही. इक्वेशन बघून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करत गेल्यानंतर लक्षात येईल की हाऊ मेनी टाइम्स वी हॅव टू डिफरन्शिएट दॅट इक्वेशन. कारण ते कॉन्स्टंट जायला हवे, जोपर्यंत कॉन्स्टंट जात नाहीत तोपर्यंत आपण ते सॉल्व्ह करत राहायचं. सो अशा पद्धतीने हे फॉर्म करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलस जो आहे कन्सेप्ट, त्याच्यात मी बरेचदा तुम्हाला हेच सांगत असते की ईच अँड एव्हरी एक्झाम्पल इज लिटिल बिट डिफरंट. सो वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करायला लागतो सॉल्व्ह करताना. प्रत्येक वेळेला एकाच टाईपचा आहे आणि मग त्याची 100 एक्झाम्पल्स तशीच असतील असं नाही आहे. एकाच टाईपमधल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा थोडासा डिफरंट असं तुम्हाला दिसू शकतं. त्यामुळे जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल जास्त सॉल्व्ह करायची एक्झाम्पल्स, तेवढं तुमच्या जास्त ते सुचत जाईल आणि येत जाईल. सो आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग ऑल कॉन्स्टंट, म्हणजे ऑल अननोन कॉन्स्टंट. तर आपण फर्स्ट आधी काय करणार आहोत, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेणार आहोत. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स असं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. वेगळ्या काही व्हेरिएबलमध्ये दिलं तर ते मेन्शन करतील की विथ रिस्पेक्ट टू काय डेरिव्हेटिव्ह घ्या आणि कुठलं फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल हे दिलेलं असेल. इथे इन जनरल आपण काय घेतो, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, मीन्स वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असं आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. सो जिथे जिथे एक्स ॲपियर आहे तिथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येतं आणि जिथे वाय ॲपियर होतो तिथे आपल्याला माहिती आहे की ते काही वाय म्हणजे एक्स नाही आहे. एक्स असेल तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करता येतात. वाय असेल तर चेन रूल सारखं होतं, त्यामुळे आधी एक्स सारखं ट्रीट करून डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं आणि मग dy/dx तिथे तसंच राहतं. सो dy/dx एकदा ॲपियर झालं की आपलं डिफरन्शियल इक्वेशन तयार व्हायला सुरुवात होईल. सो फर्स्ट स्टेप आपण अशी करूया की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण याचं घ्यायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स.
काही वेळेला असं होतं की एकाच स्टेपमध्ये सुद्धा आन्सर येऊ शकतं, डिपेंड्स तुमचं एक्झाम्पल काय आहे, त्याच्यात किती आर्बिटरी अननोन आहेत, ते त्याच्यावर आपलं किती स्टेप्स आपल्याला जावे लागतील हे लक्षात. सो द फर्स्ट डिफरन्शिएट करूया. ए हा कॉन्स्टंट आहे, जरी तो अननोन असला तरी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बाजूलाच ठेवतो. त्यामुळे ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती असतं 2x प्लस बी कॉन्स्टंट आहे, सो बी. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं ट्रीट करतो, आधी आपण 2y असं लिहितो, एक्स सारखं ट्रीट करायचं त्याला, बट y इज अ डिफरंट फंक्शन. इट इज अ फंक्शन ऑफ x बट स्टील इट इज अ डिफरंट फंक्शन, देअरफॉर dy बाय dx चेन रूल प्रमाणे तसंच राहतं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज 2y इंटू dy बाय dx तसंच राहणार आहे, आणि राईट साइड इज 0 बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. आता इथे ए आणि बी तसेच आहेत, प्रेझेंट आहेत, ते गेलेले नाही आहेत. काय काय अजून कॅन्सल होतंय का आपण चेक करूया. सो इथला 2 आणि 2 सेम आहेत विथ साईन वगैरे, त्यामुळे ते 2 कॉमन घेतले, इकडे दिले, 0 मध्ये ॲब्सॉर्ब झाले, सो 2 कॅन्सल झाले. सो दॅट इम्प्लाइज ax प्लस by dy बाय dx इज इक्वल टू 0. आता कुठल्या एक्झाम्पलमध्ये काय करायचंय, थोडंसं ते एक्झाम्पल बघून ठरवायचं. आता ए आणि बी तुम्ही सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलात तरी तसे काही डायरेक्ट जाणार नाही, पण हे जे एक्सप्रेशन दिसतंय ह्याच्यावरनं ए ची व्हॅल्यू काढणं थोडं सिम्पल वाटतंय, बिकॉज हे इकडे ट्रान्सफर केलं आणि नंतर एक्स वगैरे तिकडे नेला तर आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल. ही ए ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट करून ठेवायची, कारण ती जर पुढे सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताना कुठे ए अपियर झाला तर आपण इन द फॉर्म ऑफ बी त्या ए ची व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करू शकतो, आणि मग ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यामुळे कदाचित उरलेला जो काही बी आहे तो पण व्हॅनिश होऊ शकतो. आता हे डिपेंड्स की कुठलं एक्झाम्पल आणि कसं तुम्ही सॉल्व्ह करताय. काही वेळेला इथे फर्स्ट इक्वेशन नंतर म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह नंतर तुम्हाला अशी एखाद्या आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते, काही वेळेला नाही येत. सेकंड स्टेपला सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताना ते कॉन्स्टंट व्हॅनिश होतात. कसं इक्वेशन आहे त्याच्यावर आहे. आता इथे तर ह्या स्टेजला तर काय ए आणि बी दोन्ही प्रेझेंट दिसत आहे, एकही त्यातला व्हेरिएबल गेलेला नाहीये. सेकंड जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेऊ तेव्हा सुद्धा हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होणार आहे, पण ए तसाच राहणार आहे, कॉन्स्टंट असल्यामुळे तो कोइफिशियंट सारखा तसाच राहणार, बी पण राहणार, व्हॅनिश होतोय असं काही दिसत नाही. आणि जोपर्यंत आर्बिटरी कॉन्स्टंट व्हॅनिश होत नाहीत, इलिमिनेट होत नाहीत, तोपर्यंत आपलं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झालं असं आपण फायनल म्हणू शकत नाही. त्यामुळे इथे सिम्पल दिसतंय, सो आपण जरा ए ची व्हॅल्यू इथे काढून ठेवायची. म्हटलं तसं प्रत्येक वेळेला एक स्टेप नंतर एखाद्या आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढताच येते असं होणार नाही, कसं एक्झाम्पल आहे त्याप्रमाणे विचार करायचा. सो ax देअरफॉर ax इज इक्वल टू, हे तिकडे दिलं की मायनस by dy बाय dx. मायनस का, कारण हे 0 मायनस होणार ना, तिकडे गेलं मायनस. आता a ची व्हॅल्यू पाहावी म्हणून आपण x तिथे लिहूया. सो that implies a is equal to minus by upon x dy by dx. इक्वेशन नंबर ह्याला 2 म्हणूया, आणि हे इक्वेशन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढले त्याला इक्वेशन नंबर 1. कारण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये तर आपलं काही सिम्प्लिफाय झालं नाही, सॉल्व्ह झालं नाही, सगळे कॉन्स्टंट जर निघून गेले असते तर आपण ह्याच स्टेजला दिस इज डिफरन्शियल रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन असं म्हटलं असतं, पण ते इथे पॉसिबल नाही आहे, म्हणजे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये जर ते कॉन्स्टंट गेले तर आपण तिथेच स्टॉप करणार, तिथे जर नाही गेले तर अजून थर्ड टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. सो किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला माहित नाही, पण ए आणि बी व्हॅनिश होईपर्यंत ते घ्यायचं. सो आपण ए ची व्हॅल्यू एका ठिकाणी काढून ठेवले. आता इक्वेशन 1 हे जे आहे ह्याला इक्वेशन 1 म्हणा किंवा ह्याला म्हणा, कारण याच्यात 2 आहेत ते काही आपल्याला लागणार नाही तिथे, सो याला इक्वेशन 1 म्हणा. सो इथे आता काही कॉन्स्टंट नाही, हे आता अजून एकदा आपण याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. So differentiating equation 1 on both. आता राईट साइड 0च आहे, त्यामुळे काय 0च येणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. लेफ्ट साइडचं काय काय ते बघूया. ए तसाच राहणार, कोइफिशियंट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस हे 1 लिहायची गरज नाही, प्लस बी तसाच राहणार, आणि y इंटू dy बाय dx असं आहे. हे सगळे व्हेरिएबल आहेत, y काय dy बाय dx. सो हे दोन व्हेरिएबल झाले, प्रॉडक्ट रूल झाला, त्यामुळे प्रॉडक्ट रूलने आपल्याला हे सिम्प्लिफाय करावं लागेल. सो बी इंटू ब्रॅकेट फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, ते किती येणार d2y बाय dx स्क्वेअर
वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय येणार d2y बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड मीन्स प्लस dy बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय 1 येईल का नाही. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे. सो वाय इज अ डिफरंट फंक्शन, त्यामुळे वायचं डेरिव्हेटिव्ह तसंच राहतं, जात नाही ते 1 वगैरे होत नाही. एक्सचं डेरिव्हेटिव्ह साठी डायरेक्ट फॉर्म्युले आहेत, वाय ते तसंच राहतं. इज इक्वल टू राईट साईडचं डेरिव्हेटिव्ह 0. आता काय थोडंसं आपण ते रिअरेंज करूया. सो दॅट इम्प्लाइज ए प्लस आतमध्ये आपण मल्टिप्लाय केलं तर by d2y बाय डी एक्स स्क्वेअर प्लस हे बी इकडे नेलं तर dy बाय डी एक्स ही टर्म आणि ही पण dy बाय डी एक्स सेम टू सेम टर्म आहे, त्यामुळे dy बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. सो dy बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अँड d2y बाय डी एक्स स्क्वेअर हे दोन्ही टोटली डिफरंट आहेत, कारण d2y बाय डी एक्स स्क्वेअर हे डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय डी एक्स आहे अँड dy बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे जसं आपण किती मल्टिप्लाय करतो त्याप्रमाणे ते dy बाय डी एक्स 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं असा तो त्याचा मीनिंग आहे. आता अर्थात माहिती असेल तुम्हाला. इज इक्वल टू काय असणार आहे 0. अजूनही बघा ह्या स्टेजला सुद्धा ए आणि बी कॉन्स्टंट तसेच आहेत, कॉन्स्टंट इलिमिनेट झालेच नाहीत. म्हणजे आपण आता थर्ड टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का, पण त्याच्या आधी थोडंसं आपल्याकडे इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 2 मध्ये ए ची व्हॅल्यू तिथे आपण काढून ठेवलेली. काही वेळेला असं आपल्याला उपयोगी पडतं की एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ अदर व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट असं जर आपल्याला इथे काढून ठेवली असेल आपण व्हॅल्यू, असं पॉसिबल असेल आणि ही जर इथे सबस्टिट्यूट केली तर काही वेळेला सगळे कॉन्स्टंट निघून जातील. सो ए ची व्हॅल्यू जर आपण इथे ए च्या प्लेसला सबस्टिट्यूट केली तर सगळीकडे बी 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 ह्या फॉर्ममध्ये आणि व्हेरिएबल जे काय असतील ते, मग त्याच्यातून सगळीकडे बी कॉमन घेऊन जर डिलीट झाला तर ए ऑलरेडी गेलाय, बी गेलाय आणि मग आपलं इक्वेशन फॉर्म होईल. सो आता ह्या स्टेजला आपण ही व्हॅल्यू घालणार. सो इक्वेशन नंबर 3 याला म्हणायचं पुटिंग व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. व्हॅल्यू ऑफ किंवा पुट इक्वेशन 1 इक्वेशन 2 येते इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. त्यामुळे व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू या इक्वेशन 3 मध्ये आता आपण सबस्टिट्यूट करूया. सो दॅट इम्प्लाइज ए ची व्हॅल्यू घालायची म्हणजे काय येणार ती मायनस बी वाय बाय एक्स डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू घालून जाईल सगळी प्लस बी वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता काही कॉमन दिसतंय का बघा, बी हा कॉमन आहे आणि राईट साईडला 0 आहे, त्यामुळे सगळे बी इथे कॅन्सल होतील. सगळे बी कॅन्सल झाले. सो दॅट इम्प्लाइज मायनस वाय अपॉन एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवलं तरी दिस इज ऑल्सो आणि हे फायनल आन्सर असं तुम्ही म्हणू शकता. पण अजून थोडं रिअरेंज करायचं तर रिअरेंज पण करू शकता. आता हा इथे डिनॉमिनेटरला एक्स आहे, तो फंक्शन इथे आपल्याला इथे एक्स ठेवायचं नसेल तर आपण सगळ्याला एक्सने मल्टिप्लाय करू शकतो. राईट साईडला एक्सने मल्टिप्लाय केल्या ते ॲब्सॉर्ब असून जाणार आहे 0 मध्ये. सो डिनॉमिनेटरचा एक्स आहे तो इथे निघून जाईल आणि अर्थातच या सगळ्याला एक्स इथे अपीयर होईल. सो आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो. दॅट हे सुद्धा बरोबरच आहे, हे चुकीचं नाही, पण आन्सर काढलंय हे बरोबर आन्सर आलाय. किंवा का असं आपण म्हणतोय कारण डी वाय बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अपीयर व्हायला लागलंय आणि कुठेही आर्बिटरी कॉन्स्टंट आता दिसत नाहीये. सो इट इज डिफरन्शियल इक्वेशन त्या ह्याच्यासाठी. पण इथे अजून एक रिअरेंज करतोय आपण, ह्या एक्सने सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार मायनस वाय डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स वाय. बिकॉज ह्या एक्सने याला मल्टिप्लाय केलं, ह्याला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला एक्स झाला, कॉमन घेतला आणि तो इकडे गेला. असं ते सगळं अल्जेब्रा आहे का हे सगळं. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथे ओनली डी वाय बाय डी एक्स असतं तर ते पण कॉमन घेतलं असतं, एक्स मायनस वाय वगैरे केलं असतं. पण इथे स्क्वेअर आहे त्यामुळे एकच तसंही कॉमन येणार. डी वाय आणि इथलं डी वाय मधलं एकच कॉमन येईल, त्यामुळे ह्या स्टेजला ठेवलं तरी चालेल आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर. आणि दिस इक्वेशन कन्सिस्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सम फंक्शन वाय. त्यामुळे हे काय म्हणता येईल आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि कोणाचं ते
एक्झाम्पल आपण घेतलं होतं. त्यातले आर्बिटरी कॉन्स्टंट्स ए अँड बी सगळे व्हॅनिश झाले, डिलीट झाले आणि त्यानंतर फॉर्म झालेलं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे.